तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आमच्या पिल्याचं औषध संपलंय. फॅरेक्स. तर गाइस, आमच्या पिल्याचं औषध एक संपलंय, सर्दीवरचं औषध संपलंय. नंतर सॅरलॅक्स एक आणायचं त्याला, आणि डायपर पण संपलंय, डायपर पण आणायचे. 3 गोष्टी आणायच्या त्या, आणि जिलबी एक आणायची आम्हाला. अशा 4 गोष्टी आणायच्या त्या. आणि मोबाईल कुठं आहे माझा? आणि दुपारच्या किती वाजले ते? गाईज 12 वाजले ते. देख 11:57 झाले ते, 12 वाजले त्या. आप तर असा विषय आहे. ओके नको. तर काही 4 गोष्टी आणायच्या त्या मला जाऊन. आणि 12 वाजता झाल्यात. मी जेवलो नाही. सकाळी 2 केळी वगैरे खाल्ली होती, चहा पिलतो. एक्सरसाइज वगैरे काय केलं नाही आज. तर परवा दिवशी मी अलवालच्या जत्रेला गेलतो. गाडी काल पुसली होती, आज पुसली नाही गाडी. बघू ड्युटीवर जाताना पुसवली, काय विषय नाही. आणि हे माझं फ्युचर आहे. मी ह्या ब्लॉग नाही बनवत आहे, ठीक आहे. मला तर ब्लॉग बनवलं पाहिजे काय पण करून. ओके, तर आता पहिलं मेडिकल शॉप गाठायचं. मेडिकल शॉप गाठूनच काय विषय करायचं, ठीक आहे. गाडीने टाकते त्या भाग आमच्या गाडीवर आहे. दुकान अगोदर तर पिण्याची बाटली वगैरे घ्यायची. नाही तर इथं तर नाही आहे बोलतात ते. दुसरं का चक्कर आपण काय विषय नाही. ते मिळणे शक्यता आहे. ना सेम कंपनी कंपनी डिफरेंट है. कंपनी डिफरेंट है, दवाई सेम रहता. वही कंपनी होना बोला तो वो लिखा उधर ही जाओगे. हॅलो, अरे ते कंपनी दुसरी आहे, औषध तेच आहे म्हणतात फक्त. हां हॅलो हां बोल की. गाडीवर आहे रे मी, जरा थोड्या नंतर कॉल करतो तुला. गाडीवर आहे रे, गाडीवर नंतर कॉल करतोय तुला एक 15-20 मिनटात. हां हां अण्णा अण्णा दे. चिलबुलचा पण कॉल आला त्यात. चिलबुल काय म्हणतं याची. तो कोल्ड का ही है ना? कोल्ड काफ. ओके. और थैंक यू सो मच. ना पैम्पर्स एल साइज चाहिए था.
कितना रेट 26 रहते 26 कितने का 340 ओके पर 638 rupees received on Google Pay. हां पॉइंट तर ह्या झाल्या 2 गोष्टी 3 गोष्टी आता फक्त जिलबी राहिले जिलबी घ्यायची आपल्याला जिलबी काय पुढं बेकरीमध्ये पुढं 2-3 बेकरी आहेत पुढं नेक्स्ट तर बघितलं बेकरी आहे रे जिलबी भेटेल आपल्याला गरम गरम भेटली पाहिजे कडक पाहिजे जिलबी ठीक आहे काय होते बेकरी ओके है ना जिलेबी है दे दो ए फ्रेश है का दिखाओ थोड़ा लास्ट टाइम आणली होती ना ती चिगळी होती फ्रेश नहीं है कड़क नहीं है आपको बोला सर हाँ कब बना है अरे वो अच्छा नहीं लगता खाने को दुसरे बघायला मला जिलबी तर खायला मिळली मला काय विषय ना जिलबी खाली त्याची गेले आहे ना त्या आलवाच्या ह्याच्यात गेलतो ना तिथून जिलबी घेतली मी आणि त्यांनी सगळी अशी काय म्हणतात त्याला कधी बनवली काय माहिती जिलबी फार आपलं साफ घालतं ते काय खायला चांगला लागतं जिलबी जर कडक असली तर ते खायला चांगलं लागते ओके इथं कुठं पाहिजे वाटतं तर काहीच आयला हेल्मेटमुळे माझं कसं झालं बघा तर काही विषय नाही तर काहीच हे जे आहे ना पॅम्पर्स हे 300 ह्याची 350 किंमत आहे 340 रुपयाला दिलं त्यांनी 340 रुपयाला 26 येते त्यात 26 पॅम्पर्सचे पॅक आहेत आणि आम्ही 25 रुपयाला एक आणतो आता हा मला पर पीस 13 रुपये पडला आहे ठीक आहे तर एवढा स्वस्त पडला आहे ह्याच्या अगोदर 25 रुपयाला एक आणतो जवळजवळ 15-20 दिवस झाला आम्ही 25 रुपयाला एक आणत होतो गेल्या वेळेस मी 199ला काहीतरी 9 आणले आणि हा आता मोठा पॅक आणला आहे तर मला 13 रुपयाला पडला गेल्या वेळेस 19 रुपयाला पडला हा आता 13 रुपयालाच पडला आहे बघाय नको आता महिन्याभर ओके आता जेवण हां मग 26 दिवस म्हणल्यावर अरे 20 दिवस तर ओके काहीच तर आता जेवण करायचं आहे तिला झोपला इकडे तिला झोपलाय तर काय जेवायला काय इकडं आज जेवायला पनीर आहे चपाती आहे त्या नंतर ही कालची चपाती आहे ही कालचं डाळ आहे थोडीशी आणि हे कालचं फ्लावर राहिलं आहे आणि इकडं सलाड आहे तर एवढा आहे आज जेवायला जेवायचा मेनू आजचा ओके मस्त जेवण करतो ड्युटीवर जायचं आहे 12-16 एक 10-15 मिनटाचं काम होतं तरी माझी जिलबी राहिली आणायची जिलबी बघू आता कधी आणतो काय माहिती आणतो का नाही मला माहीत नाही जेवण करतो आता मस्त अगोदर हलवालच्या जत्रेला जायचं होय नको बाबा आम्हाला वा मस्त अगं तर काहीच 11:15 झाले त्या मग झोप लागली होती पण मला व्हिडिओ बनवायचं म्हणून मी नंतर आलो म्हणजे व्हिडिओ मी अपलोड नाही केला मी संडेचा पण ब्लॉग नाही अपलोड केला आणि आजचा पण नाही ब्लॉग अपलोड केला जस्ट फाईल ट्रान्सफर केले त्या म्हणलं उद्या सकाळी उठून एडिट करावं ओके तर काहीच फक्त फाईल अपलोड केल्या त्या व्हिडिओ उद्या एडिट करणार आहे तर आजचा ब्लॉग इथे संपू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय प्लीज